गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। अर्भ काचेसाठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी। बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करो निदाविती अंगी। तुका म्हणे जनासाठी उदकी ठाव, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावं जगननीत पाणी मंडनं मंडना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्र कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं। शुक्लं ब्रह्म विचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यान्धकारापः। हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवु मोहि हरहु क्लेश विकार। महिम न पारं ते परम विदेशो यद्य सदृशी, सुचिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरा। अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगुणं, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी,
संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू मंगल भावना अमंगल हारे द्रव शुद्ध शिरत अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुर सरू अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियों सुनिए सुनाई दिल की प्यास बुझाई। जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय सिया राम जय सिया राम। अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करून धावी ती अंगी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी मोहनानंदगिरीजी बाबा व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। अधिष्ठान दैवत भगवान श्री त्र्यंबकेश्वराच्या चरणावरती विश्वगुरु निवृत्ती दादांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि मग कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र तळवाडे तालुका निफाड जिल्हा नाशिकच्या या पुण्य परिसरामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या प्रथम पदस्पर्श झालेल्या या पुण्यभूमीमध्ये असणारा तळवाडे आणि तळवाडे गावामध्ये सुरू असलेला प्रभू श्री रामचंद्रजींच्या भगवान श्री राधाकृष्णजींच्या श्री विठ्ठल रुक्मिणी आईसाहेबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण सोहळा आणि या कलशारोहण सोहळ्याच्या संबंधाने असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील कीर्तन महोत्सव या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवातील आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे। या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। अत्यंत सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आपण तळवाडे ग्रामस्थांनी केलेली आहे। त्यामध्ये खरं तर इतका सुंदर साऊंड आहे, इतका सुंदर लाइटिंग व्यवस्था आहे, सुंदर अशी मंडप व्यवस्था आहे, सुंदर अशी सर्व कलाकार वारकरी महाराज मंडळींची व्यवस्था आहे, इतकी सुंदर व्यवस्था आहे, सुंदर यूट्यूबचा चॅनल आहे। हे सगळी महाराजांची म्हणजे अक्षरशः नवरदेव नवरीला जसं आणतात अगदी तसंच कीर्तनकाराला तुम्ही आणतात। मग कीर्तनकाराची डबल हाऊस करतात, ते डबल हाऊस करतात कीर्तनकाराची। फक्त त्याच्या जवळ आता समजून घ्या तुम्ही, सगळंच मी बोलू काय, त्याच्या जवळ एकटाच असतो तो, असं काय कोणी नसतं त्याच्याजवळ। आणि म्हणून अशी सुंदर व्यवस्था आपण मंडळींनी खरं तर या कीर्तनाच्या सोहळ्याच्या संबंधाने केली आणि म्हणून आपल्या सर्व तळवाडे ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो। खूप सुंदर व्यवस्था आहे।
पैकी कार्यक्रम सुंदर करण्यासाठी उपस्थितांमध्ये ज्यांचा विशेषत्वाने नामोल्लेख आपल्याला करावा लागेल ते परमादरणीय वंदनीय अत्यंत ज्यांच्या गोड गळ्याने आपण या ठिकाणी तृप्त होत आहोत, गोड पाखवाजाने ज्यांच्या आपण तृप्त होत आहोत, ज्यांच्या टाळाने, ज्यांच्या साथीने, ज्यांच्या पावलीने आपण सगळे तृप्त होत आहोत, ते सगळे माझे सहकारी वारकरी महाराज मंडळी. आणि या सगळ्या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या सगळ्या बालगोपाळांना विशेष धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण जय मल्हार बाल भजनी मंडळ पिंपळगाव निपाणी, पिंपळगाव निपाणीवरून ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी कीर्तनाच्या साथीसाठी एकसारखा धोत्राचा काठ, एकसारखं धोत्र, एकसारख्या पद्धतीच्या पावल्या, सारख्या पद्धतीचा टाळ वाजवणं, या सगळ्यांसाठी यांना ओळखलं जातं. आणि म्हणून यांना शिकवणारे यांच्या गुरुजनांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कारण मुलं घडवणं खूप अवघड आहे. आता आपण आजकालच्या काळात पाहतो, आपल्या घरात 2च पोरं आहेत, काहीकडे 1च आहे. आणि ज्या घरात 2 आहे, ज्या घरात 3 आहे, त्या घरचं तर बोलायलाच नको. नाही, इतका धिंगाणा, इतका अवघड काम आहे. पोरांना घडवणं, पोरांना शिकवणं, त्यातले त्यात सुसंस्कार कृत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही या मंडळींना घडवणारे गुरुजन त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इथे प्रामुख्याने उपस्थित गायनाचार्य म्हणून आपल्याला जे लाभले ते आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि गाण्यातली जी क्लासिकलची तयारी आहे, अत्यंत शुद्ध पद्धतीचं गाणं, शुद्ध राग रागिनी गाणं, आणि भजनामध्ये शुद्धता, तितकी शुद्धता रागांची वापरणं आणि त्या स्पष्टतेने आपल्या समोर सादरीकरण करून आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्याची ज्यांच्यामध्ये कला आहे, असं वारकरी संप्रदायाचं वैभव परम आदरणीय वंदनीय माझे अत्यंत 10 वर्षापासूनचे जीवलग मित्र आहेत हरिभक्तपरायण धन्यकुमारजी महाराज मुरकुटे. एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत कलाकुसरीचं गाणं आहे. जसं बालगंधर्वांचं गाणं होतं दिनूदादा, त्यांना श्रुतीप्रधान गाणं म्हणायचे. अगदी श्रुतीचा स्पर्श करत गाणं गाणारे असे जे झाले त्यांना बालगंधर्व म्हणायचे. आणि अगदी श्रुती पद्धतीचं तुमचं गाणं, श्रुतीला स्पर्श करत चालण्याची तुमची पद्धती खूप सुंदर आहे. तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. आपल्या चरणावरती नतमस्तक होतो. आपल्याला तितकीच गोड साथ करणारे आपल्या या परिसराचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि गायन क्षेत्रातला हिरा, संगीत अलंकार, संगीत विशारद हरिभक्तपरायण शरदजी महाराज दिघे. एकदा जोरदार टाळी वाजवा. अत्यंत त्याच तयारीचं गाणं शरददादांचं आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर आपल्याच गावातील परिसरातील सर्व या विद्यार्थ्यांना घडवणारे आदरणीय हरिभक्तपरायण पिराजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. पिराजी बाबा, आपल्या चरणावरती मी कोटी कोटी भावाने वंदन आहे आपलं. कारण ही सगळी लेकरं आपण घडवत आहात. उद्या भविष्यामध्ये याच्यातच कोणी ज्ञानोबराय असेल, कोणी तुकोबराय असतील, कोणी एखादा मोठा कथाकार, कोणी एखादा मोठा कीर्तनकार असू शकेल. आणि म्हणून या सगळ्या लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि पखवाजाच्या सेवेसाठी प्रामुख्याने आपल्याला लाभलेले आपल्या नाशिकचं रत्न वारकरी संप्रदायाचं वैभव. खरं तर आपल्या या नाशिक परिसरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता खूप पखवाजे आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप तयारीची पण मुलं या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु या सगळ्या तयारीमध्ये धन्यकुमारजी महाराज साथीचं गाणं आणि त्या साथीला डिस्टर्ब न करणं, गात असताना आपल्याला डिस्टर्ब न होणं, असं वाजवणं खूप कमी माणसांना जमतं. किंबहुना ते वाजवण्याचं कला नाही, ती समजण्याची कला आहे. समजण्याची कला आहे. गाणाऱ्या व्यक्तीला काय साथ केली पाहिजे ही समजण्याची कला आहे. काही माणसं पखवाजाला बसले की मी किती वाजवतो हेच दाखवण्याची त्याच्यामध्ये हे असते, बुद्धी असते की मी आता किती वाजवू शकतो हे दाखवत असतात. परंतु दिनेश महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की ते कुठलाही गायक कलाकार जर असेल तर तो त्यांच्यावरती प्रसन्नच होतो. धन्यकुमार महाराज आलेले माझ्या कानात म्हटले, दिनूदादा एवढ्या तयारीचे वादक आहेत म्हटले, इतकी साथ करता. एकदा दिनेश महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. खूप तयारीचं वाजवणं आपल्या नाशिकचं वैभव आहे, आपल्या सगळ्यांचंच वैभव आहे. दिनेश महाराज मोजाड या ठिकाणी आपल्याला लाभले, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. मागच्याही वर्षी मी कीर्तन सेवा केली पण तुम्ही नव्हते दादा, तुम्ही आज यावर्षी लाभले, तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. तळवडेकरांना सापडले तुम्ही, तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर आपल्याला लाभलेले दुसरे मृदंगाचार्य आमचे अत्यंत जीवलग मित्र माझ्याबरोबर आज या ठिकाणी उपस्थित, आमच्या सरलाबेट संस्थांचे ज्येष्ठ मृदंग वादक हरिभक्तपरायण परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. विनेकरी महाराज आमचे हरिभक्तपरायण दादा
उद्धव दादा या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा उद्धव महाराजांसाठी. खूप सुंदर तुकोबारांसारखा अत्यंत प्रसन्न असा वेश परिधान करून आपण या ठिकाणी उपलब्ध आहात. आपल्याही चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. 2 वाघासारखे चोपदारे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. खरं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने, खरं तर एवढ्या गरमटाचा तर हे घालून उभं राहणं सोपं नाही दादा. खरंच सांगतो तुम्हाला, आपल्या तळवड्या गावचं हे सप्ताहाचं या सोहळ्याचं वैभव तसंच टिकून राहण्यासाठी हे सगळं सहन करतात, ते विनाकारण नाही करत आहेत. आणि म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याही चरणावरती कोटी भावने वंदन करतो. आणि उपस्थित आणि आमचे साऊंडवाले दादा, खरं तर इतका सुंदर साऊंड आहे. साऊंडवाले दादा श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर निखिल दादा, एकदा जोरदार निखिल दादासाठी टाळी वाजवा. निखिल दादाचा साऊंड म्हणजे खरंच दादाला काही सांगावं लागत नाही. याच्यामध्ये मी नेहमी सांगतो स्टुडिओची क्वालिटी आहे. आणि मी नेहमी सांगतो जसं कीर्तन करण्यासाठी मला अभ्यास करावा लागतो अण्णा, जसं गाण्यासाठी धन्यकुमार महाराजांना अभ्यास करावा लागतो, जसं पखवाज वाजवण्यासाठी याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो, विशारद करावं लागतं, तसं साऊंड ऑपरेटिंग करण्यासाठी सुद्धा त्याच्यात अभ्यास आणि साधनाच करावं लागते. आणि ती साधना दादाची, निखिल दादाची आहे. सांगावं लागत नाही की कुठं काय असावं. आणि म्हणून निखिल दादाला विशेष धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा साऊंड आपण या ठिकाणी देत आहात. त्याचबरोबर गजर माऊलीचा यूट्यूब चॅनलचे आमचे विनोद दादा या ठिकाणी आहेत. विनोद दादांनाही विशेष धन्यवाद. सुंदर अशी व्हिडिओ क्वालिटी, सुंदर अशी व्हॉइस क्वालिटी आपल्या गजर माऊलीचा या यूट्यूब चॅनलची आहे. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही सगळीच कीर्तनं वर्षानुवर्ष पाहता येतील अशी व्यवस्था आपण केली. म्हणून आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी येणं झालं. आणि या येण्यामध्ये खरं तर मी आता ॲक्सिडेंटलीच तुमच्या समोर आलेलो आहे. वास्तविक पाहता आज कीर्तनाची सेवा आमचे आदरणीय मित्र जयेश दादांची या ठिकाणी खरं तर सेवा होती, त्यांना अडचण आली. आणि म्हणून त्या अडचणीपोटी खरं तर मी आज तुमच्या हाती गवसलो. आज माझ्या सख्या भाजीचं लग्न होतं आणि त्या लग्नात मी होतो. आणि या मंडळींचे एवढे आग्रहाचे फोन झाले की कीर्तन करावं लागेल, कारण आमची अशी अडचण आहे. आणि त्याच्यातून कोणीतरी जयेश दादालाही फोन करायला लावला. त्यांनी मला फोन केला. दिनेश महाराजांचा विशेष आग्रह झाला आणि मंगेश दादांनी विशेष करून आग्रह केला की यावंच लागेल. आणि म्हणून बाचीला वाटी नाही लावलो मी आज, आता नंतर वाटी लावलं. आज वाटी लावण्याच्या आधी आलो. पण आपल्या सगळ्याला वारकरी संप्रदाय परमार्थ हा चालवायचा आहे. आणि परमार्थात अडचण आल्यानंतर जर आपण उभं राहिलो नाही तर मग त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून या सगळ्या अडचणीच्या लक्षात घेता आजचा कीर्तनाची सेवा माझ्याकडे या ठिकाणी प्राप्त आहे. आणि म्हणून तळवडे ग्रामस्थ सर्वांच्या चरणावरती मी कोटी भावाने वंदन करतो. या सप्ताहाचे आयोजक, नियोजक, संयोजक, मंदिराच्या उभारणी करत असताना त्या मंदिरामध्ये कामामध्ये धावपळ करणारे नियोजक, संयोजक आणि त्या मंदिरासाठी देणगी देणारे गावातला प्रत्येक तो नागरिक ज्याने 100 रुपये दिले असेल, 10 रुपये दिले असेल किंवा लाख रुपये दिले असतील, त्या प्रत्येक दानशूर दात्याच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आणि कुणी राहिलं असेल तर त्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तनाकडे बोलतो. विठाल सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्र भूषण कनकाय बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदने श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबारांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड संत पर प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून संत आपलं जीवन जगासमोर कसं ठेवतात याचं गोड चिंतन या अभंगाच्या संबंधाने देतात. पैकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत आपलं जीवन कसं देतात. मी अगदी तुमचा वेळ घेत नाही, आपला वेळ खूप अगोदरच झालेला आहे. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका म्हणजे तुम्हाला वेळेत सोडण्याचा माझा प्रयत्न राहील. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संत आपलं जीवन फक्त जगासमोर बोलून ठेवत नाही तर ते कृतीने ठेवतात. कृतीने जीवन जगासमोर ठेवलं आणि बोलून जीवन जगासमोर ठेवणं याच्यात खूप मोठा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. नुसतं बोलणं प्रत्येकाला जमेल. अरे आपल्याकडे एक म्हण आहे, बोलेल तो करेल काय आणि करेल तो बोलेल काय. मग गरजते हो बरसते नाही, बरसते हो गरजते नाही. फक्तच बोलण्याचा स्वभाव जीवामध्ये आहे आणि न बोलता करून दाखवण्याचा स्वभाव संतांमध्ये आहे. म्हणून तर महाराज म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, वंदावी पाऊले, त्याची
पायाची वंदावी पाऊले. अशी माणसं खूप कमी मिळतात, म्हणून महाराज म्हणतात ते जर दिसले तर त्यांचे चरण धरून ठेवा, जे जसं बोलतात तसं वागतात. नाही तर बोलायला काय लागतंय, पाट्याच्या पाट्या येऊ करेंगे तेव करेंगे कुछ नाही करेंगे, त्याला काय लागतंय. भाषण चाललं दारूबंदीवरती, ऐका, भाषण चाललंय दारूबंदीवरती, एवढं तडाक्याबाज भाषण चाललं. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने जेब का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. दारू पिऊ नका, चांगलं नसते. अरे दारू पिल्याने कुणाचं कल्याण झालं राजा हो. अरे पिऊ नका, चांगलं नाही. दारू गांजा पिऊ नये, परिवाराची वाताहात होऊन जाते. पोरा बाळांवरती वाईट दिवस येतात, बायका पोरं रस्त्यावरती येतात, लोक वाईट नजरेने पाहतात. रे पिऊ नका, चांगलं नाही. इतकं सुंदर भाषण झालं, काय सांगाव. इतक्या कडाडून टाळ्या वाजल्या, इतका आनंद झाला गावकऱ्यांना, आपल्या गावातली दारू बंद होणार. काय भाषण केलं साहेबांनी, वा वा जय हो. इतका आनंद झाला गावकऱ्यांना. गावकऱ्यांनी सगळ्यांनी साहेबांचं स्वागत केलं आणि शेजारची मंडळी जशी कीर्तन ऐकायला येतात तशी भाषण ऐकायला आली होती. त्यांनाही वाटलं, गावातल्या पलीकडल्या गावातल्या लोकांना वाटलं आपल्या गावात साहेबांची तारीख घेऊ, मग आपल्या गावातली दारू बंद होईल बा. मग सगळे मिळून त्या साहेबांकडे तारीख घेण्यासाठी निघाले. तर साहेबांकडे निघाले तर साहेब नाही, साहेब चालते दिसेल ना, तू कळलं का, अजून करू, बस बस ना, कळलं तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. दारूबंदीवरती भाषण झालं, इतकं सुंदर झालं, इतकं प्रभावी झालं का म्हणून काय सांगा. इतकं गोड भाषण केलं की लोकांना पटलं. लोकांना इतकं पटलं की लोक पिणारे सुद्धा माणसं म्हणत होते खरंच प्यायला नको, इतकं पटलं. पण दारूबंदीवरती केलेलं भाषण दारू पिऊन केलं. मला सांगा किती लोक त्याचं ऐकतील, किती ऐकतील. मला वाटतं कुणी ऐकायचं नाही. दारूबंदीवरती केलेलं भाषण दारू पिऊन जर केलं असेल तर ते कुणीच ऐकायचं नाही. म्हणून बोलणारी माणसं करतात असं मुळीच नाही. जे करतात आणि जे बोलतात ते असे एकच वर्ग आहे, तो आहे संतांचा. आणि अशा संतांच्या जर आपल्याला सानिध्यात जावं लागेल तर मी नेहमी सांगतो, आपल्याला संत आणि ग्रंथ विचाराची नितांत गरज आहे. संत आणि ग्रंथ विचाराने आमचं जीवन घडतं. या जगामध्ये पैसे कमवणारे मशनं तयार केले जातात. आता आपले पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. आपले पोरं एवढ्या चांगले पैसे देऊन आपण त्यांना शिकवायला पाठतो. आपल्या पोरांना बसमध्ये बसून आपण त्यांना देतो. ते बसमध्ये बसून जातात, इतकं चांगलं शिकतात, इतकं चांगलं शिकून येतात. ऐका, इतकं चांगलं शिकतात की ते भविष्यामध्ये 3 लाख रुपये 4 लाख रुपये महिन्याला पगार घेतील, इतकं चांगलं शिकतात. पण त्या शाळेत जाऊन ते परत आल्यानंतर जर आपण त्यांना वेळ देऊन जर धर्माचे संस्कार दिले नाही तर नक्की लक्षात ठेवा, ते 4 लाख रुपये महिन्याला जरूर कमवतील, पण ते बापाला बाप आणि आईला आई म्हणायचं विसरून जातील. आणि जर तुम्हाला वाटत असेल त्यांनी 4 लाख रुपये कमावे पण, आणि घरात आल्यानंतर आईला आई बापाला बाप म्हणून त्याची कृतज्ञता ठेवून आयुष्यभर त्याला सांभाळावं, तर त्याला वारकरी संप्रदायाचं संस्कार देणं गरजेचं आहे. म्हणून संस्काराने माणसाचं जीवन घडत असतं. संस्कार गरजेचं आहे. म्हणून मी सांगतो की ग्रंथ विचाराची आम्हाला गरज आहे. जसं धन्यकुमार महाराज रामायणामध्ये 7 कांड सांगितले आणि या 7 कांडामध्ये दिनूदादा 3 कांड अत्यंत महत्वाचे, ज्यांचं लक्ष माझ्याकडे त्यांना कळणार आहे. 3 कांड म्हणजे पहिलं बालकांड आहे, मध्ये अयोध्याकांड आहे आणि शेवटचं उत्तरकांड आहे. हे 3 कांड जसे आपल्याला रामायणामध्ये महत्वाचे आहेत तसे आपल्या जीवनात सुद्धा प्रत्येकाच्या 3 टप्पे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या कोणते कोणते, जसं रामायणाचं बालकांड आहे तसं आपलं बालपण आहे, जसं रामायणाचं अयोध्याकांड आहे तसं आपलं तारुण्य आहे, आणि जसं रामायणाचं उत्तरकांड आहे तसं आपलं म्हातारपण आहे. मग रामायणाचं उत्तरकांड कशाने शोभलं म्हणजे आपलं म्हातारपण कशाने शोभेल, रामायणाचं अयोध्याकांड कशाने शोभलं म्हणजे आपलं तारुण्य कशाने शोभेल, आणि रामायणाचं बालपण कशाने शोभलं, बालकांड कशाने शोभलं म्हणजे आपलं बालपण शोभेल, असा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. कशाने शोभतं म्हातारपण असं जर मी तुम्हाला विचारलं तर म्हातारपण हे फक्त काड्या केल्याने शोभतं. काय पाहताय माझ्याकडे, असे काड्या केले नाही शोभत. शंकराचार्यांना विचारा, शंकराचार्य सांगतात की म्हातारपण जर कशाने शोभत असेल तर भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया तारे पाई मुरारे, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते.
भज गोविंद शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते अंगम गलितम फलितम मुंडम. शंकराचार्य म्हणतात एकदा वय सरकलं, म्हातारपण आलं, 70च्या पुढे माणूस सरकला की काय होतं? अंगम गलितम फलितम मुंडम. महाराज म्हणाले नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघे करते हाड हाड. आणि मग घरातलेच माणसं बरं का, बाहेरचे लोक आपल्या मरणाची वाट पाहत नाही, घरातले. मग म्हातारी म्हणते बाबा चांगले चांगले चालले आणि यवकुडा लापला. यो कोण नाही लक्षात आलं तुमच्या? यो त्योच जो 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी यांनीच आणलं होतं तिला घरी. 2-3 हजार लोकात टाळी वाजली होती. मंगल अष्टकाच्या मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ब्राह्मणाने बोलवलं होतं, वरदेवाची वरवळणी करून घ्या. नवरीला मेकअप झाल्यानंतर बोलवलं होतं, मेकअपसाठी 25,000 दिले होते. नवरदेव नवरी प्रवेशद्वारावरती आले. प्रवेशद्वारावरती आल्यानंतर पुढून असा दूर सोडला, माझा सोडला तसा असा दूर सोडला. काय सांगा तुम्हाला, 5-25 कॅमेरेवाले इकडून तिकडून तिकडून इकडून तिकडून इकडून जसं का पिक्चरची शूटिंग चालू आहे, इतकं सुंदर. अशी सुंदर व्यवस्था झाली. नवरदेव नवरीला ब्राह्मण देऊन त्यांनी सांगितलं आता हळूहळू तुम्ही चालत पुढे या. आणि पुढे चालत येण्यात येत असताना सनईवाल्याने एक गाण्याचा स्वर धरला. कोणचा? तुमचे लग्न होईल नाही काय? कोणचं गाणं वाजलं होतं? आता इथं YouTube चॅनल लावलेलं आहे, मला म्हणता येणार नाही तर म्हणून दाखवलं असतं मला, है की नाही? बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, असं गाणं वाजलं. आणि गाणं वाजल्यानंतर नवरदेव नवरी पुढे चालत आले. मंडपाच्या स्टेजवरती आले. स्टेजवरती आल्यानंतर ब्राह्मणाने 2 पाट मांडले होते. 2 पाटावरती दोघं उभं राहिले. मामा मागं उभं राहिले. दोघांच्या हातामध्ये हार देण्यात आले. मध्ये आंतरपाठ धरला. आणि आंतरपाठ धरल्यानंतर मंगलाष्टक झाले. मंगलाष्टक झाल्यानंतर टाळी वाजली. आणि टाळी वाजल्यानंतर सगळ्या पुढच्या प्रक्रिया घडल्या. आणि मग रडायचा कार्यक्रम चालू झाला. रडायच्या कार्यक्रमामध्ये इतकी रडली इतकी रडली इतकी रडली इतकी रडली नवली. आणि सजलेली गाडी पाहून तिने डोळे पुसायला सुरुवात केली. नंतर नवरदेवाने हात धरला. चाल आता नको रडू, घाबरी होशील, नको रडू, चल पाणी पी धर. हात धरून तिला गाडीच्या जवळ आणलं. गाडीला सुद्धा 15,000 रुपये सजवायला दिले यांनी पठ्ठ्याने खिशातून. आणि 15,000ची सजवलेल्या गाडीत तिला बसवलं. तिला बसून तिच्या हातामध्ये गार पाण्याची बाटली दिली. पाणी पी, आता रडू नको, आता पाणी पी. पाणी प्यायला दिलं. आणि ती गाडी सजून घरी घेऊन आली. घरी येऊन 25,000च्या डीजे समोर रात्री वरात केली. ती म्हणती काय? बैल म्हणे मरता तरी बरे, बैल म्हणे मरता तरी बरे, नाशिये तुळकोनिया तुळकोनिया, नाशिये घर तुळकोनिया. हे बैल म्हणे म्हणता तरी बरे, बैल म्हणे मरता तरी बरे, नाशिये घर तुळकोनिया तुळकोनिया, नाशिये घर तुळकोनिया ती पत्नी शेवटच्या क्षणाला म्हणेल बाबा चांगले चांगले चालले. म्हातारा कुठं लापला, न्यावा आता याला, न्यावा आता याला. कोण? ज्या पत्नी बरोबर एका अंथरुणावरती रथ झाला ती अवस्था प्रत्येकाची येईल. म्हणून महाराजांनी सावध केलं, म्हातारपण जे शोभतं ते प्रपंचात गुंतून शोभत नाही, तर म्हातारपण हे भजनात शोभतं. म्हणून ज्ञानोबरांनी इतकी उज्ज्वल ग्रंथ आम्हाला देऊन सुद्धा ज्ञानोबरांनी तुमच्या मायाकडे पाहिलं. आणि ज्ञानोबराला असं वाटलं यांचं कल्याण या ग्रंथांनी होणार नाही, जड जातील. म्हणून ज्ञानोबरांनी पुन्हा हातात लेखणी घेतली मायबाप. आणि 27 अभंगाचं प्रत्येक अभंगाला ध्रुपद देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं की काय करा. हरिमुखे म्हणा, 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 मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
पुण्याची गणना कोण करी. म्हातारपण शोभतं भजनाने, म्हातारपण भजनाने शोभतं. तारुण्य कशाने शोभतं? तारुण्य ऐका ऐका ऐका, तारुण्य कशाने शोभतं तर तारुण्य त्यागाने शोभतं. कोणी केला त्याग? जगाचं सांगत बसण्यापेक्षा रामप्रभूंचं सांगतो. सख्या नाही सावतरायने दिलेलं, सावतरायला दिलेला शब्द पाळण्यासाठी रामप्रभू 14 वर्षाच्या वनवासासाठी निघाले. आदल्या दिवशी रामाला सांगितलं होतं राजा दशरथाने. राजा दशरथ केस विंचरण्यासाठी बसले ना, आरशामध्ये पाहिलं तर एक केस राजा दशरथाला कानाच्या जवळ पांढरा दिसला. किती? तुम्ही ऐकत आहेत का? किती दिसले? एक केस कानाच्या जवळ पांढरा दिसला. तर तेव्हाच राजा दशरथाने ठरवलं की काय ठरवलं? लगेच न्हाव्याला फोन करायचा, केस सकाळी करून घ्यायची. असं ठरवलं काय? असं नाही ठरवलं. लक्ष द्या माझ्याकडं. त्यांनी काय ठरवलं? त्या मिनिटाला राजा दशरथाने ठरवलं की आत्ताच्या आत्ता राज्याचा त्याग करायचा आणि रामाचा राज्याभिषेक करायचा. बाबा तुलसीदासांनी वर्णन केलं, श्रवण समीप भये श्रित केसा, कानाच्या जवळचा केस. आणि लगेच कौशल्य लाग मारली. कौशल्य, सुमित्रे, कैकई तीनही राण्या पळत आल्या. काय म्हणता? राजा दशरथ म्हणाले, बघा कानाच्या जवळचा केस पांढरा झाला, मग काय करायचं? अगं निरोप आला. निरोप कशाचा? वान पांढरा झाला म्हणजे निरोप आला. कशाचा? वानप्रस्थाकडे जाण्याचा निरोप आला. राजा दशरथाने ठरवलं आत्ता वानप्रस्थाला जायचं आणि आत्तापासून राजा माझा राम माझा राजा होणार. उद्याच्या उद्या राज्याभिषेक करायचा. लक्ष माझ्याकडे ठेवा. रामप्रभूचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा ठरला. रामप्रभूंच्या कानावरती बातमी गेली. अयोध्या आनंदात झाली. अयोध्या विचार करायली, कल हमारे राम राजा बनेंगे, हम उनकी प्रजा बनेंगे. अयोध्या आनंद साजरा करते. इतका आनंद साजरा करते. पण आनंदामध्ये विरजन गेलं. काय विरजन गेलं? कैकई आणि कैकईची दासी असणारी मंथरा. या मंत्र्याने सांगितलं, कैकई वेड्यासारखे काय नाचती ग, तुला कळत नाही? अगं जर राम राजा झाला तर कौशल्य राजमाता होते आणि कौशल्य जर राजमाता झाली तर तुला दासी व्हावं लागेल. मग काय करू? भरतासाठी राज्य माग, तुझे वर शिल्लक आहेत. भरतासाठी राज्य माग. हा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. भरतासाठी राज्य मागण्यासाठी कैकई कोप भवनात जाऊन बसली. राजा दशरथ कैकईला आनंदाची बातमी सांगण्यासाठी आले आणि कैकईला आनंदाची बातमी सांगायला आल्यानंतर कैकई म्हणते, मला हात लावू नका आणि माझ्या जवळ पण येऊ नका. राजा दशरथ म्हणतात, तुला काय झालं कैकई? अगं इतका आनंदाचा प्रसंग अयोध्यामध्ये, उद्या आपला राम राजा बनणार, मला सांगू नका, माझ्याशी बोलायचं कारण नाही, चालते वा इथून. राजा दशरथ म्हणला, अगं राम तुझा आवडता पोरगा आणि त्याला राज्य देणारे, तुला झालं काय? कैकई म्हणते, मला विचारलं का? मग तुम्ही इतकेच आनंदात असाल तर माझ्या सुद्धा मागण्या आहे, माझ्या सुद्धा मन आहे, माझं सुद्धा वर आहे, ते वर माझे मला द्या आणि मग आनंद साजरा करू. राजा दशरथ म्हणाले, बोल ना कैकई, तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे माग ना, मी तुला देतो ना. आणि मग असं म्हटल्यानंतर कैकेने सगळ्यात पहिला वर मागितला, सुनहु प्राणप्रिय भावत जी का देऊ एक बर भरतई सबटी का. पहिल्या वराने भरताला राज्य मागितलं. राजा दशरथ हसले. राजा दशरथ म्हणले, एवढीशी गोष्ट, एवढीशी? मी रामाला लगेच समजून सांगतो, काळजी करू नको, राम नाराज होणार नाही, लगेच सांगतो भरताला राज्य, काही हरकत नाही. दिलं भरताला राज्य, दिलं. अजून काय पाहिजे? कैकई म्हणते, मागऊ दुसर बर कर जोरी पुरवू नाथ मनोरथ मोरी. दुसरं वर मागते खरं, पण वचन द्या अगोदर. राजा दशरथ म्हटले, काय वेड्यासारखं करते, माग मी तुला देणार. कैकई म्हटली, नाही आधी वचन द्या, वचन दिल्याशिवाय नाही. वचन दिलं आणि मग कैकई मागते, तापस विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी. 14 वर्षाचा रामाला
असे शब्द राजा दशरथाच्या कानावरती पडले तर कानात तापलं तेल ओतल्यासारखं राजा दशरथाला वेदना होऊ लागल्या. राजा दशरथ म्हणतात, कैकई अगं चांडाळणी काय मागतेस? अगं प्राण माग, माझा प्राण, पण राम मागू नकोस. राम देणार नाही, पाहिजे ते घे. राम मिळणार नाही, राम मिळणार नाही असं म्हटल्यानंतर कैकई म्हणते, याच्यासाठी वचन घेतलं होतं, जगाला ओरडून सांगेल मी उद्या. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. खोटं बोलतात माणसं, वचन देतात फक्त पूर्ण करत नाहीत. असं म्हटल्यानंतर राजा दशरथाचा नाईलाज झाला. मूर्छित येऊन पडले. रडत रडत राजा दशरथ हातपाय फोडू लागले. रामाच्या कानावरती बातमी सांगण्याच्या अवस्थेत सुद्धा राहिले नाही. रामाच्या कानावरती बातमी पोहोचली तर दुसऱ्या मिनिटाला रामप्रभूंनी वल्कल परिधान केले, वनवासासाठी निघाले. राजा, अरे रामप्रभू वनवासाला निघाले तर सीतामाई निघाल्या, सीतामाई निघाल्या तर भरतजी सुद्धा, लक्ष्मणजी सुद्धा निघाले. आणि राम लक्ष्मण आणि सीतामाई वनवासाला निघाल्यानंतर कौशल्येचं दर्शन घेऊन ज्यावेळी वनवासाला चालले ना, तर राजा दशरथाला कळालं की माझा राम मला सोडून चालला, तो मला भेटायला सुद्धा आला नाही. तर हातपाय खुडणारे राजा दशरथ म्हणतात, कसा मला टाकून गेला रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही का कसा मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ झाला रे रामा, रे रामाविन जीव व्याकुळ झाला, व्याकुळ झाला. हातपाय खोडायला लागले राजा दशरथ. राम 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 म्हणून आपला देह ठेवला. रामप्रभू वनवासाला निघून गेले. वर्ष सरलं होतं. राजा दशरथाने आपला देह ठेवला. भरत नंदीग्रामात होते. नंदीग्रामातून भरतांना बोलवण्यात आलं. आणि राजा दशरथ जगाचे मायबाप आहे. रामप्रभू, त्या रामप्रभूचे पिज्ज पिताश्री. ऐका बरं का बारकवेने, हे कर्माचं गणित इतकं भयानक आहे, इतकं भयानक आहे राहुल दादा, इतकं भयान कर्माचं गणित आहे. हे जगाच्या मायबापाला रामाला सुद्धा चुकलं नाही, आणि जगाच्या मायबापाच्या बापाला राजा दशरथाला सुद्धा चुकलं नाही, आणि जगाच्या मायबापाच्या पत्नीला सीतेला सुद्धा चुकलं नाही, आणि एवढ्या जगाच्या मायबापाची दुश्मनकी करणाऱ्या राजा रावणाला सुद्धा चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवीसी. कर्म फार भयानक आहे. जगामध्ये लोक फक्त म्हणतात याच्यामुळं तिने असं केलं, त्याच्यामुळे मग असं झालं, याच्यामुळं तिने झालं असं, त्यांनी त्याच्यामुळं असं केलं. साऊंड चांगला नव्हता, नाही तर मी कीर्तन कितकं भारी केलं असतं. असं आपलं नाही बरं का दादा. निखिल दादा इथं उत्तम आहे. लोक नाचता येत नाही ना अंगण वाकडं तसं करतात ना बऱ्याच ठिकाणी. वातावरण नव्हतं, कलाकार नव्हते, नाही तर मग कीर्तन, मी तर कीर्तन लय भारी करतो ना. कलाकार नसल्यावर करून दाखव. कीर्तनाचं कमून सांगतो मी, आपल्यातलं सांगितलेलं बरं, दुसऱ्याचं कशाला सांगायचं आहे की नाही. कर्तृत्व स्वतःचं स्वतःला सिद्ध करावं लागतं. हे नाही म्हणून ते नाही, ते नाही म्हणून ते नाही, असं कधीच होत नाही, नेहमी लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यभर कामाला येणारी गोष्ट सांगतो. या जगाच्या पाठीवरती आपलं चुकीचं, आपलं वाईट करणारा माणूस जन्मालाच आलेला नाही, नेहमी लक्षात ठेवा. जन्मालाच आला नाही, देवाने त्याला जन्माला घातेलच नाही. आपलं वाईट आणि आपलं चांगलं कोणीच करत नाही. आपलं वाईट आणि आपलं चांगलं आपलं मनगट करतं. त्याच्या आणि कारुसावे न लगे बहुता, आणि कारुसावे न लगे बहुता, आपुल्या संचेता सोनिया, आपुल्या संचेता सोनिया. आणि कारुसावे न लगे बहुता, आणि कारुसावे न लगे बहुता,
संचितावरती ज्याचा विश्वास आहे ना राजा हो, तुम्हाला सांगतो जग जिंकण्याची ताकद आपल्यात आहे. लोक हाताच्या रेषा दाखवून भविष्य पाहतात ना, हाताच्या रेषा, कपाळावरच्या रेषा, पत्रिका दाखवून लोक भविष्य पाहणार आहेत आता जगामध्ये. आणि हाताच्या रेषा आणि कपाळाच्या रेषा पाहून आणि पत्रिका पाहून भविष्य पाहिलं जात नाही. आपण काय करू काय नाही करू हे कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला जर दाखवायचंच असेल, तुम्हाला जर पाहायचंच असेल आणि तुम्हाला विश्वास ठेवायचाच असेल तर आपल्या मनगटावरती ठेवा, हाताच्या रेषेवरती ठेवू नका. मनगट हे मनगट ज्याच्या ताकद आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि ज्याच्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवण्याची अपेक्षा, ज्याची इच्छा आहे ना, इच्छाशक्ती आहे, तो माणूस जग जिंकू शकतो. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. नाही तर आपल्या चार बाजूने मुघली सल्तनती आपल्या मानेवरती थया नाचत होत्या चार बाजूने. त्या काळामध्ये बगावत करण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. पण जिजाऊ सारखी राष्ट्रमाता पुढे आली आणि तिने छत्रपतीला जन्माला घातलं. या छत्रपती शिवाजीराजाने 18 पगड जातीतील मावळ्यांना, 12 बलुतेदारांना एकत्र केलं आणि एकत्र करून स्वराज्याची शपथ घेतली. अवघड होतं, अवघड सोपं नव्हतं. पण मनगटावरती विश्वास आहे, स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे तर जग जिंकून दाखवलं, स्वराज्य निर्माण करून दाखवलं. म्हणून कर्तृत्वावरती विश्वास ठेवा. कर्म सांगतं. रामप्रभू म्हणतात भरता रडू नको. रडून काय होणार आहे? हे काय कैकईने दिलं म्हणून मला मिळालं काय वनवास? तुला काय वाटतं कैकईने दिलं म्हणून तुला राज्य मिळालं की काय? तुला काय वाटतं आपल्या बाबांनी वचन दिलं होतं म्हणून तुला राज्य मला वनवास मिळाला का? नाही, त्या दोघांचाही रोल नाही. मग गदी माडगुळकर म्हणतात, सुधीर फडके गातात, गीत रामायणातले हे सुंदर शब्द आहेत. रामप्रभू भरताला समजून सांगतात, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकई ना दोषी, नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, असे कर्म जात. खेळ चालला रे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. एकच आई वडील 2 मुलींना जन्म देतात. मातामाऊली नाही का? एकच आई वडील 2 सख्या मुलींना जन्म देतात. सख्या बहिणी असतात. त्या दोनही पोरींना शिकून मोठं करतात, त्यांचं लग्न करतात. लग्न करण्यासाठी स्थळं पाहतात. 1 नाही 5-5 पाहतात. 5 नाही 10-10 पाहतात. का पाहतात 10? मुलीचं चांगलं झालं पाहिजे. आपली ऐपत नसताना सुद्धा मायबाप डोक्यावरती कर्ज करून घेतात आणि पोरींचे लग्न चांगले करतात. कशासाठी? कल्याण करतात पोरींचं. फक्त माझ्या लेकीला काही करावं लागलं नाही पाहिजे, सुखात तिचं आयुष्य गेलं पाहिजे, असे सुंदर स्थळ पाहून लग्न लावून देतात. पण ऐक भरता, 2 सख्या बहिणींचे लग्न मायबाप जीवाचा आता नात आकांत करून चांगल्या घरात लग्न करून देतात. त्यांना खूप चांगल्या घरात देतात. पण दोनही पुरींचं 10 वर्षाचं भवितव्य पहा, 10 वर्षाचे कर्म पहा, कर्मरेषा पहा. 10 वर्षानंतर त्यांच्या परिवारात जाऊन पहा. एक पोरगी अशा घरात राहते की तिच्या घरात फक्त वाघिणीचं दूध नाहीये. आणि एक पोरगी 10 वर्षानंतर अशा घरात असते की सकाळी उठल्यानंतर जर ती दुसऱ्याच्या दारात कामाला गेली नाही ना तर संध्याकाळी तिला भाकरीची पंचायत होऊन जाते. मग हे जे झालं हे तिच्या आईबापांनी केलं का रे? नाही, तिच्या आईबापांनी, हे तिच्या कर्माने केलं. म्हणून कर्माचं गणित भयान आहे, खूप कठीण आहे. इथे रामाला सुद्धा चुकलं नाही. आणि राम प्रभू चित्रकूटामध्ये पोहोचल्यानंतर भरत ज्यावेळी समजून सांगतात, भरत आणि रामाचा संवाद होतो ना, त्यावेळी भरतजी एक वाक्य वापरतात. त्या वाक्यामुळे भरत रामायणामध्ये आजवर जिवंत आहे. तो भरताचा त्याग आहे. मी सांगतो काय, राम म्हणतात, भरता तुला राज्य सांभाळावंच लागेल आणि मला वनवासात जावंच लागेल. त्यावेळी रडणारे भरत हात जोडून प्रभूंना म्हणतात, प्रभू जर वनवासात जावंच लागणार असेल तर माझ्या जागेवरती तुम्ही राज्य करा आणि तुमच्या जागेवरती हा भरत वनवासाला जाईल. म्हणून रामायणामध्ये भाऊ म्हणून भरत जिवंत आहे. आणि ऐका, जगाचा नायक रामप्रभू विश्वाचा मायबाप आहे, तरी सुद्धा रामप्रभू किती मोठा त्याग करतात. रामप्रभू म्हणतात, भरता नाही रे, तुला राज्य दिलं तर तुला 14 वर्ष का होत नाही, तुला राज्य करावंच लागणार आहे. वनवासाला जायचं तर मला जावं लागणार आहे, कारण वनवासात असलेल्या माणसांसाठी मला हा त्याग करणं गरजेचं आहे. म्हणून राम फक्त राम नाही तर प्रभू श्री राम म्हणून तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक राहतात. हा तारुण्यातला त्याग आहे. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी दिनू दादा आपल्याला सकाळीच एक लता दीदींचा आवाज कानावर येतो आणि तो आवाज असा असतो, जरा याद करो कुर्बानी, जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हम, फिर अपनी
क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, ये मेरे वतन के लोग जरा याद करो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो हे सगळं गाणं म्हणताना कोणाकोणाला आपल्या आज्याची आठवण आली? तुम्हाला विचारतो मी, हे गाणं म्हणताना कोणाला कोणाला आपल्या आज्याची आठवण आली? कोणाला कोणाला पंजाची आठवण आली? बा खापर पंजाची कोणाला कोणाला आठवण आली? हे गाणं ऐकताना खापर पंजाची आणि पंजाची आठवण येते. हे गाणं ऐकताना भगतसिंगाची आठवण येते. कोणाची येते? भगतसिंगाची आठवण येते. ही भगतसिंगाची आठवण कशासाठी येते? 23व्या वर्षी केलेल्या आयुष्याचा त्याग आहे. मातृभूमीसाठी बलिदान दिलं. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान लेने की रुत रोज आती नहीं. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं. सर हिमालय का हमने न झुकने दिया. आज धरती बनी है दुल्हन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम पिता जानकर साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मातृभूमीसाठी केलेल्या त्यागाचा परिणाम आहे हा. त्याग आम्हाला जिवंत ठेवतो. म्हणून तारुण्य फक्त आणि फक्त त्यागाने शोभतं. विठाल विठाल तारुण्य त्यागाने शोभतं. म्हातारपण भजनाने शोभतं. आणि बालपण हे संस्काराने शोभतं. कितीही लहान लेकरू असलं आणि ते लहान लेकरू जर वेड्यासारखं वागत असलं तर ते आपल्याला आवडत नाही. मी सोपं उदाहरण सांगतो. आपण एखाद्याच्या घरात गेलो आणि आपण एखाद्याच्या घरात जाऊन जर बसलो आणि बसल्यानंतर आपल्या जवळ एखादं पोरगं आलं. ते लहान लहान लेकरं असतातच घरी, सुट्टी जे असलो नसो, लहान पोरांना काय शाळा नसते आणि ते नादी लागतात फक्त एकाच गोष्टीने. कशामुळे? नाही तळवड्यात नसन मोबाईल, कोणाकडेच नसन. लय लय सज्जन अजिबात नाही. टुकार फक्त आमचीच गावं आहे तिकडं, तुम्ही नाही. ठीक आहे. कशाने नाद लागते पोर लहान आली? मोबाईल नाही लागते. आपण एखाद्याच्या घरात जाऊन बसलं तर ते लहान लेकरू बसलेलं असतं, सोफ्यावर येतं, आपल्या जवळ येतं, कोणतरी नवीन आलं आणि मग ते मोबाईल घेऊन त्याचं चालू असतं. तिथं दादा आमच्या पप्पाने गणपती आणला, ते रील पाहत राहतं त्याचं चालू असतं. मग ते मोबाईल पाहत असलं की त्याची आई किचनमधून ओरडते, त्याला म्हणते सोन्या, हे सोन्या इकडं हो, आपल्याकडे पाहुणे आलेत ना, बाबा आले, तिकडं इकडे येऊन बस. ती येत नाही. मग ते येत नाही, मग आई त्याला जाते आणि हात धरते आणि वडीत आणते, मागच्या घरात बस, मागच्या घरात मोबाईल पहा. मग त्याला तिकडं नादी लावून देते. हा प्रसंग संपला. परत एक प्रसंग आहे. आपण कोणाच तरी घरात गेलोच. आपण कोणाच तरी घरात गेलो आणि त्या घरातलं लहान लेकरू आपल्या जवळ आलं. आपल्या जवळ आलं आणि त्याने आपल्याला म्हटलं, बाबा हो बाबा तुमचे पाय पुढं करा ना. कशाला रे सोन्या? पोरगं म्हणतं मला तुमचा बाप्पा करायचा आहे. आपण पाय पुढे करावा. पाय पुढे केल्यानंतर ते आपल्या पाया पडतं आणि पाया पडून असे आपल्याला हात जोडतं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला कौतुक वाटावं, आपण त्याच्या डोक्यावरून हात फिरावं. सोन्या वा 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 बाळा, कुणी शिकवलं रे? आईने शिकवलं बाबा मला. बरं एवढंच शिकवलं तुला? नाही 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 बाबा मला अजून शिकवलं. काय शिकवलं रे दादा? तो पोरगा सांगतो, बाबा माझी आई मला सांगते सकाळी उठल्यानंतर आपण हाताकडे पाहिलं पाहिजे आणि हाताकडे पाहून म्हटलं पाहिजे कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन. हाताचा नमस्कार केला पाहिजे. या आईला, या धरणी मातेला आपण दिवसभर तुडवतो ना जोडे घालून बाबा, पण या मातीची सुद्धा आपण माफी मागितली पाहिजे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम शमसुम्य. इतके सुंदर त्याचे श्लोक ऐकून, एवढा संस्कारी पोरगा ऐकून आपला हात खिशात जातो आणि खिशातून आपल्या एक भुरकी नोट निघते. भुरकी माहिती का कशाची? हा बोला नाच लोक. भुरकी म्हणल्यावर तर बोलायचं सोडून दिलं त्यांनी. भुरकी केवढ्याची?
जाऊ द्या, निळी काढू आपण, बुरकी नका नाराज नका उलय. निळी निघते, निळी केवढ्याची? 100 रुपयाची. आणि त्या पोराच्या हातात आपण दिली जाते. अगोदरही एक पोरगा आपल्या जवळ आला होता, मोबाईल पाहत होता, त्याच्यासाठी 100 रुपये निघले तुमच्या खिशातून? नाही निघले. दुसरा आला, पण त्याच्यासाठी त्यांनी न मागता आपल्या खिशातून 100 रुपये निघले. हे संस्काराचं प्रदर्शन आहे. म्हणून बालपण हे संस्काराने शोभतं. संस्कार असले पाहिजे. पण ऐका, हे बालपण फक्त संस्कार सांगून चालत नाहीत, या सगळ्या गोष्टी कृतीत आणणं गरजेचं आहे. आणि ते आणण्यासाठी संतांचे विचार गरजेचे आहे. महाराज सांगतात की संत आपलं जीवन देत असताना ते हातोनात प्रयत्न करून देतात. मग त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे. तो महाराजांनी दृष्टांत कुठला दिला? तो शिक्षकाचा दिला. शिक्षक नाम गुरुजी. गुरुजी म्हणजे गुरुजी. पूर्वीच्या काळी गुरुजी जर वर्गात आले तर वर्गात आलेले गुरुजी पोरांना शिकवत असताना आपलं जीव ओतून शिकवायचे. आणि गुरुजी म्हणजे आताच्या सारखं इन शर्ट करून येत नव्हते. 3 बटनाचा शर्ट असायचा, वरून काळं जॅकेट असायचं, वरती काळी टोपी असायची आणि खाली धोतर असायचं. धोतर घातलेले गुरुजी वर्गात यायचे ना आपल्याला शिकवायचे. शिकवायला लागल्यानंतर गुरुजी सुंदर शिकवायचे. आणि ऐका, शिकवण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं एक काम करायचे. ते काम करायचे म्हणजे हाजरी घ्यायची. आणि हाजरी घेतलेले गुरुजी आपल्याला शिकवायला सुरुवात करायची. ऐका, शिक्षक होण्यासाठी खूप शिक्षण घ्यावं लागतं. डीएड व्हावं लागतं, बीएड व्हावं लागतं. आता पोरे BSc होतात, MSc होतात, MPhil होतात, PhD होतात, कोणी काय काय होतं, मग शिक्षक होतंय. आणि मग शिक्षक होऊन वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी पोरग प्रयत्न करते, गुरुजी प्रयत्न करतात. किती प्रयत्न? गुरुजीचे इतके प्रयत्न असतात की पोराला समजलं पाहिजे. मग त्याला ते 1-2 शिकवत असताना त्याला सांगतात त्या छोट्या बाळूला, बाळू 1-2 कसे काढायचे? बाळू म्हणतात कसे काढायचे? गुरुजी सांगतात हे बघा, असं गोल काढायचं ना, अशी खाली रेष वळायची, त्याला म्हणतात 1. मराठीतलं सांगतो, इंग्लिश मधलं नाही. गोल काढायचं आणि खाली रेष वळायची, त्याला म्हणतात 1. मग बाळू असं गोल काढतो ना, अशी इकडे आडवी रेष मारतो. गुरुजी म्हणतात बाळू तसं नाही, अशी गोल काढायचं आणि इकडे रेष मारायची, अशी खाली मारायची. बाळू असं गोल काढतो आणि इकडं मारतो. गुरुजी म्हणतात बाळा तुला समजत नाही का रे सांगितलं? असं एवढं गोल काढायचं आणि खाली रेष वळायची, इतकं सोपं आहे, तुला कळत कसं नाही रे? बाळू म्हणतो मला सगळं कळतं. मग काढत का नाही? बाळू म्हणतो आज 1 काढला तर उद्या तुम्ही 2च्या मागं लागता. तुम्ही परत उद्या 2च्या मागं लागता. पण इतका अगोचर बाळू असून सुद्धा गुरुजी हात सोडतात का? त्याचा नाही हात सोडत, हात नाही सोडत. मग गुरुजी काय करतात? त्याला पटेल, त्याला रुचेल, त्याला आवडेल अशी 1-2 त्याला शिकवतात. आपण सुद्धा म्हणूया आता 10 पर्यंत, फक्त तुम्ही माझ्या मग म्हणत राहा. मग गुरुजी त्याला आवडेल असं सांगतात. हे बघ बाळू, असा गोल काढायचा आणि अशी खाली रेष ओढायची. चेंडू दांडू एकाचा, बरं का, कावळ्याची चोच 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याची शेपूट 7चा, आंधळ्याची काठी 8चा, निजला माणूस 9चा आणि एकावर पूज्य 10चा, अर्भकाचे साडी पंते हाती धरले पाठी, पंते हाती धरले पाठी, अर्भकाचे साडी पंते हाती धरले पाठी, पंते हाती धरले पाठी, पंते हाती धरले पाठी.
टाळी वाजवा जोरदार. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. पंते म्हणजे गुरुजींनी हातात पाटी धरून शिकवावं. वास्तविक गुरुजीचा अधिकार मोठा आहे, विद्यार्थी खूप छोटा आहे, पण तो शिकावा म्हणून गुरुजी जसं करतात तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी. तुमच्या माझ्या कल्याणासाठी संत काय सांगतात? अरे संसार दुःख मूळ चौकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी दे रे मळ. सगळं सांगितलं. एवढं सगळं तुमच्या आमच्यासाठी कशासाठी सांगितलं? कल्याण व्हावं म्हणून सांगितलं. नरदेह शतवर्षाची गणना आहे, 100 वर्षाचा आयुष्य आहे, त्याच्यात दुःख यात नाही, त्याच्यात बालपण आहे, त्याच्यात पोरगी पाहायला 10-5 वर्ष जाते पत्रिका देऊन, ते 10-5 वर्ष ते ऍड झाले त्याच्यात. आता राहिलं काय भजनासाठी? काय भजनाशी उरले ते पाय गा, काहीच उरलं नाही ना. मग एवढं सगळं जर असेल तर मग तू जे काम करतो त्या प्रत्येक कामात भगवंताचं नाम घेऊन काम कर. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे संतांनी कशासाठी केलं? हे फक्त तुमच्या माझ्या कल्याणासाठी. म्हणून महाराज सांगतात ते फक्त बोलत नाहीत, तैसे संत जगी क्रिया करून द्यावी ते अंगी. खरं म्हणजे असं आहे, परमार्थ घडण्यासाठी शरीराची आचारसंहिता आहे. ती आचारसंहिता सुद्धा तुकोबऱ्याने दिलेली महाराज. ती आचारसंहिता महाराजांनी सांगितली, युक्त आहार विहार नाही का दिली की नाही? नेम इंद्रियासी नसावी बासर, निद्रा बहु भाषण. किती लोकांचं अन्नदान आहे? 1500. कोणकडे 1500 नंतर येणार आहेत का? तेच सांगत होतो मग मी. इंद्रियाला नियम असला तरच परमार्थ घडतो. विठाला विठाल हे तरी बरं आहे. 7 ते 9, 9 ते 11ला तर अक्षरशः इतकी वाईट धन्यकोर महाराज. काय सांगतो बाबा तुम्हाला, मी ते आत्ता मागच्या एकादशीला दिनू दादा, तर गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला, आमच्या पशीच कीर्तन करत होतं, तर 9 ते 11 कीर्तन होतं ना. अगोदर खिचडीची पंगत होती. हा म्हणजे गाडी मी घेऊन गेलो ना, तर मी जर जसं गेलो ना तर ते गाव तिथे इतकी गर्दी, तुम्हाला काय सांगू, पंक्तीला एवढी गर्दी. मी म्हणलं आता कीर्तनाला लय मजा येईल, लयच लोक, लयच गर्दी अशी. पंगत करून आलं ते कीर्तनाला 12 बाया 6 माणसं. म्हणलं शिपारशी म्हणलं लोकांची काय कमाल झाली. बरं त्याच्यातही एक जण माझ्या समोर बसला होता, अक्षरशः तो म्हणजे बळत बसावला होता का काय काय नु. इतकं तुम्हाला सांगतो, त्याला ठसका गेला, त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला हो. इतकं
अहो, खाण्याची काही लिमिट राहते ना. हा? मी काय म्हणतो, पंगत जरी लोकांची तर पोट आपले आहेत ना राजा. आपल्याला कळलं पाहिजे किती खावं किती नाही खावं. काही माप आहे का? अजिबात लिमिट राहिली नाही हो खाण्याची सुद्धा. धोरणच धरती नाही. बा पंक्तीनंतर कीर्तन हे सुद्धा काहीचे ध्यानात राहत नाही. ध्यानातच नाही राहत. मग ते जेवताच एक जण म्हणे आता मला असं वाटत इथंच पडून घ्यावं. पड ना, काय करतो, जातोच काय आला घरी जातो काय तो आता इथून उठून थेट दुसऱ्या पंक्तीची दिशेच जाय तिकडं पंक्तीवाल्याला. खायावर इतकं काय प्रेम आहे. ते वर्ष श्राद्धाचं कीर्तन दादा माझ्या समोर एक जण बसला होता. मी तुम्हाला चेष्टा खोटं सांगणार नाही. माझ्या समोर एक जण बसला होता. जिलेबी होती. ती जिलेबीची आमच्याकडे येटुळे म्हणते, तुमच्याकडे काय म्हणतात? येटुळेच म्हणतात. त्या जिलेबीची किती येटुळे खाल्ले असतील बरं त्यांनी? भाऊ तुमचं काय मत आहे? 10-12 खाल्ले. तिकडं तुमचं काय मत ताई? 10-12 काय होतं? दातात तरी गोत का 10-12? 72 येटुळी जिलेबी खाल्ली. नाही शपथ मायावर विश्वास ठेवा तुम्ही. म्या मोजले 72 येटुळी. 72 अक्षरशः तुम्हाला सांगतो. त्यांनी ढेकर द्यायला केला तर जिलेबी इथून राम घाली होती नळड्यातून इथून एवढी जिलेबी खाल्ली. मी म्हणलं असं एखाद्याचा आहार असू शकतो, त्याचा काय नेम आहे. पण गंमत खरी पुढं झाली. तो मठ्ठ्यावाला सगळ्यात शेवट आला. आणि गरमटाच्या दिवस असं गरम एकदम झालेलं, जीवन घामाघूम झाला होता. तो मठ्ठ्यावाला मठ्ठा आणि ते पहिल्या पंक्तीपासून मठ्ठाच येईल नव्हतं. सुरुवातीपासूनच ते मठ्ठ्यावाले काय करीत होते कारण तिकडे वादले भेटले नाही का. ते मठ्ठा तुम्हाला सांगतो इतकं तळतळ त्याच्याकडे पाहिलं. अरे तिकडं कुठं मोबला तो इकडे ना, इकडं मठ्ठा नाही ना. तुम्हाला इतकं तळतळून त्याला बोलून घेतलं. जशी बादली सगळी त्याची असं मग्ग्याच तोंडाला लावला त्याने. घाटा सगळ्या मग्ग्यात पिऊन घेतला. शाबास. निखिल दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजत मग्ग्यात पिऊन घेतला. पण एवढं होऊन तिने ढेकर नव्हता दिलं निखिल दादा अजून. असं एवढं मागे मी म्हणलं वा जिलेबी खाय ना का वा. इतकी जिलेबी खाल्ली एखाद्याचा आहार आहे. पण एवढं मठ्ठा बसवलं कुठं माग्या भरून मठ्ठा पेला ना. मी म्हणलं बसवलं बा. मी म्हणलं भाऊ तुम्हाला राग नका येऊन देऊ. मी तुमच्या पैसे समोर बसेल होतो. कीर्तन माझं होतं म्हटलं तुम्ही 72 येटुळी जिलेबी खाल्ली हो. ते तुमच्या काय बापाचं गेलं माझ्या बापाचं काहीच जायला नाही. म्हटलं भाऊ फक्त मी पाहत होतो तुम्ही 72 येटुळी जिलेबी जवळ इथून जिलेबी राम घालीत होती. अक्षरशः तुम्ही आजर केलं तर एवढी जिलेबी तुम्ही खाल्ली. तुम्ही मठ्ठा कुठं बसावला? ते बाबा आता तुम्हाला राग येऊन देऊ नका. म्हणलं मला नाही यायचा राग. सांगा बा. ते म्हणे तुम्ही नुसते कमर बांधा आणि फेटे बांधा. तुम्हाला आहे का डोक्याचा तपास? मी म्हणलं भाऊ तुम्हाला काय डोक्याचा तपास काढतो. बसवलं कुठं मठ्ठा बसवलं कुठं ते सांग. तेव्हा मठ्ठ्याला जागाच लागत काय. म्हणलं मग काय लागत? म्हणजे जिलेबीच्या पोंगळ्या काय लागत? जिलेबीच्या बोंगळ्यात मठ्ठा भरणारे सुद्धा जन्माला आले ते मृत्यू लोकात. यांच्या बापाने परमार्थ ठेवला का? विठाला परमार्थाची आचारसंहिता आहे. इथं परमार्थ करण्यासाठी माणसांनी खूप स्टंट राहायला लागतं. जसं UPSC MPSC एक्झाम आपल्याला क्रॅक करायच्या आहेत. जसे आपल्याला त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी इतकं तत्पर राहायला लागतं. अपडेट राहायला लागतं. आज काय बदललंय, उद्या काय बदललंय, परवा काय बदललंय. जितकं त्याच्यात अपडेट राहायला लागतं तितकं परमार्थात अपडेट राहायला लागतं. तेव्हा कुठे परमार्थ प्राप्त होत असतो. जगद्गुरु तुकोबराला देव घ्यायला आला म्हणजे काय भाकरन कोरडे शिक काय. परमार्थात अपडेट आहे तितके तुकोबर आहे. तुकोबरांनी प्रपंचकडे संसाराच्या नावे
जगाला सांगितलं नाही संसार दुःखाचा आहे, तर संसारावरती शून्य घातला, संसारावरती शून्य घातला आणि मग जगाला सांगितलं. म्हणून महाराज म्हणतात संत कसे आहेत, संत आपलं जीवन कृतीने ठेवतात, ते बोलत नाहीत आणि ते बोलत नाहीत, ते फक्त कृती करून दाखवतात. म्हणून तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, ओ हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय, अर्भकाचेसाठी पंथे हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. संतांनी आपलं जीवन कृतीशील जगासमोर ठेवलं आणि कृती करून जगासमोर आपलं जीवन ठेवत असताना अनुभव आली अंगात या जगात येत असे. किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगी. अनुभव आहेत आणि ते जगाला दिले, उगाच बोलण्यापुरतं बोललो नाही. आणि असा अभंग आपलं जीवन जगासमोर ठेवत असताना कृतीशील ठेवतात. त्यासाठी महाराजांनी 3 दृष्टांत दिले आणि ते दृष्टांत देऊन आईचा आणि मुलाचा एक दृष्टांत देताना महाराज सांगतात की जशी आई आपल्या लेकरासाठी त्याचं पोट भरावं म्हणून प्रयत्न करते की बारीक 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 भाकर करून त्याच्या तोंडाला लावते की माझ्या लेकराला चावणार नाही, माझ्या लेकराला पचणार नाही म्हणून अगदी काला करते, इतका सुंदर काला करते, बारीक करते आणि त्याच्या तोंडाला लावते. त्याला पचण्यासाठी आई नातोनात प्रयत्न करते, कामं सगळं बाजूला ठेवून माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे त्याच्यासाठी जसा प्रयत्न करते. तसं संत स्वतःच्या जीवनातला सुखाचा आनंदाचा विचार बाजूला ठेवतात आणि दुसऱ्याच्या तुमच्या माझ्या हिताचा कल्याणाचा विचार अगोदर करतात. अगदी त्याच्यासारखंच म्हणून बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. ते स्वतः झिजतात आणि स्वतः जिथून दुसऱ्यासाठी उजेड तयार करतात, प्रकाश तयार करतात म्हणून त्यांना संत मानतात. वास्तविक पाहता या जगाच्या हिताचा कल्याणाचा कळवळा संतांना इतका आहे. महाराज म्हणतात ते संत सुद्धा नजरेने पाहत असताना आपण लौकिक नजरेने नाही तर भौतिक नजरेने नाही पाहता त्यांना अलौकिक नजरेने पाहिलं पाहिजे.
संत सुद्धा जगाला कळायला खूप अवघड आहे. दुर्लभ आहे संत भेटी, बहु दुर्लभ आहे संत भेटी. संतांची भेटी दुर्लभ आहे राजाओ. सहज एखादा आपल्याला वेशाने संत दिसत असेल आणि आपण त्याला जर भाळत असू तर ही गोष्ट चुकीची आहे. वास्तविक पाहता संत ओळखण्याचं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात, चातुर्य लपवी महत्त हरवी, पिसे पण मिरवी जगा माझी, किंवा मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित्त, मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित्त, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरी दई, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोचे साधू ओळखा देव तेथे जावा, एका रंजले गाजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे जावा, दया करणे जे पुत्राशी, दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तो का म्हणे सांगू किती, तो का म्हणे सांगू किती, तेचे भगवंताच्या विभूती, जे रंजले गाजले त्याचे मने जो आपुले, साधू ओळखा देव तेथे जाना, तेथे जाना. धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद. जोरदार टाळी वाजवा, जोरदार वाजवा. वा, धन्यकुमार महाराजांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. आदरणीय महाराजांसारखी सगळीच गायनाचार्य मंडळी आपल्याला लाभली. खरं आपलं भाग्य आहे, ही सगळी मंडळी आपल्याला खूप तयारीचं गाणं गातात. धन्यकुमार महाराज मनाला मोहून टाकतात आणि आपण टाळी वाजवून त्यांची, खरं तर याच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे की त्याच्यातून स्फुरण मिळतं. काय मिळतं बायांनो? पुरण नाही, स्फुरण मिळतं. त्याने इच्छाशक्ती वाढते. ते आज जे म्हटले, तुम्ही टाळी जर आज वाजवली तर उद्या त्यांना अजून चांगलं म्हणावं वाटतं. टाळीतून आत्मविश्वास वाढतो आणि म्हणून टाळी वाजवत चला. तुम्ही जाणकार मंडळी आहात म्हणून सांगतो तुम्हाला. बऱ्याच ठिकाणी नाही तर आम्हाला चांगला अनुभव येतो. आम्ही इतकं लोड घेत नाही गाण्याचं लोड घेत, काय काही कळतच नाही खालच्यांना. तर काय काही लोक आपण गायला लागलं का आपल्याकडे असं पाहतात, तसं काय आपला दावा चालू आहे. मी असं इतकं मरेलो आणि पाहतात ना, असं आपल्याला अक्षरशः असं वाटतं याच्या हातात जर इटाचा टोला बिला सापडला तर फेकून बिकून मारी नका. लय बेसूर पाहतात माणसं, लय बेसूर. काही कळतच नाही त्यांना, गाणंच उमजत नाही. बरं बाया म्हणतात बरं बोला तो बाबा बरं का, पण मध्येच काय केकून नव्हतो काय नव्हतं, असं काय होतं काय त्याला. गाणं कळलं पाहिजे, आनंद मिळतो त्याचा. आणि म्हणून गाण्याचा एक स्वभाव आहे. ते वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे, अण्णा ज्याला गाणं कळतं त्याच्या समोरच म्हणत जा म्हणायचे, नाही
नाही तर उगा यांना देऊच नका म्हणायचं, यांना देत नका जाऊ का. त्याचं काय कारण होतं ते जुना एक दृष्टांत सांगायचं. अगदी माझ्याकडे 5 मिनिटं बाकी आहे तुमची अजून, म्हणून सांगतो तुम्हाला. ते म्हणायचे बाबूजी होते. बाबूजी माहिती आहे का तुम्हाला? सुधीर फडके माहिती आहे का? मी सांगतो तुम्हाला. पूर्वीचं जर जुन्याकडे आजी रेडिओ चालू करायचा, रेडिओ होता, टी व्ही नव्हती तेव्हा, टेलिव्हिजन नव्हतं तेव्हा, रेडिओ होता. रेडिओ चालू करून द्यायचा 4:45 वाजता, आणि 5 वाजता बरोबर 5ला एक संगीत वाजायचं, आणि त्या संगीतानंतर एक अभंग भजन लागायचं. पहा कोणतं भजन लागायचं? घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकर वनमाळी वनमाळी, उठी लवकर वनमाळी, उठिया तरी मित्र झाला, घनश्याम सुंदरा. ऐकलं का तुम्ही भजन? हे भजन कोणी कोणी ऐकलं? हे ज्यांनी गायलं ते नाही समजलं तुम्हाला? अजून एक प्रसिद्ध गाणं आहे त्यांचं. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, अधातरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार, इथे फुलांना मरण जन्मता, दगडांनाही चिरंजीविता, बोरी बाभळी उगाच जगती, चंदना माती कुऱ्हाड. उद्धवा अजब तुझे सरकार. हे ज्यांनी गायलं, आलं लक्षात तुमच्या? ते बाबूजी. त्यांना प्रेमाने बाबूजी म्हणायचे. त्यांचं नाव सुधीर फडके होतं. ते जुना काळ एकदा बसचा प्रवास करत होते. ऐका, भजनाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. इंगळे बाबा दृष्टांत सांगतो तेवढं घेऊन जा, ते आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि मग ते चालले होते तर ते बस बंद पडली. जुना काळ, बस बंद पडली तर पंक्चर झाल्यामुळे सगळ्या लोकांना उतरून दिलं. खाली उतरा, बसचं काम होईपर्यंत सगळ्यांनी सावलीला बसा. बरं तेव्हा काय इतके अत्याधुनिक साहित्य नव्हतं, त्याच्यामुळे बस पंक्चर काढायला 2-3 तास टायर बदलायला लागणार. मग सगळे सावलीला जाऊन बसा, कोणी जेवण करा, कोणी काय करा. कंडक्टर ड्रायव्हरने सगळे काढून दिले. ते बाबूजींनी आपली बॅग घेतली, खाली उतरले. ब्राह्मणगडी गायनाच्या इतकं सुंदर, विश्व जगभर त्यांचं नाव आहे. इतकं सुंदर शांत व्यक्तिमत्व आणि शास्त्रीय संगीताचे भोगते. बाबूजींनी बॅग घेतली आपली, खाली आले आणि एक सावली पाहत असं ते एका झाडाच्या पाराजवळ आले. ते झाडाच्या पाराजवळ आल्यानंतर ते पारावरती एक 2-4 जण बसलेले होते. ते प्रत्येक गावात 2-4 जण त्या पारावर फिक्स बसले राहते. त्यांना म्हणजे सज्जन मानतात त्यांना. हा, सज्जन म्हणजे साऱ्या गावाच्या बातम्या त्यांच्याकडे राहतात. आणि विशेष म्हणजे दादा बातमी शोधायला त्यांना कुठं जावं लागत नाही. परमेश्वर महाराज बातम्या त्यांना शोधित त्यांच्यापाशी येतात. अशी माणसं असतात. आणि मग ते 2-4 जणांनी पाहिलं बा हे इतकं कडक गडी असं इतके बॅगन बिगन घेऊन असे ते आले. ते बसल्यानंतर हे 2-4 जण त्यांच्याकडे पाहायला लागले. त्याच्यातले एक जण म्हणे, पाहुणे कांच्या गावचे तुम्ही? आता कांच्या गावचे म्हणल्यानंतर बाबूजी म्हणे, मी पुण्याचा आहे. पुण्याचे? आणि नाव काय? ते माझं नाव सुधीर फडके. फडके कांच्या जातीचे? आता पहा काही गरज आहे का? घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं, काय गरज आहे बरं? ते काय जातीचं काय संबंध आहे? बाबूजीने एक स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, माझी एकच जात आहे, गाणं हीच माझी जात आहे, दुसरी जात नाही. माझी जातच सेपरेट, गाणं हीच जात. असं म्हटल्यानंतर एका म्हाताऱ्याने ते शब्द धरला. ते म्हातारं म्हणे, तुम्ही गाणं म्हणजे तुम्ही गाणे बिणे म्हणता काय? ते बाबूजी म्हणे, हो मी भजन गातो. आणि मग होऊन जाऊ दे 2-4 भजनं म्हणे. पा बाबूजी म्हणे, आता हे वातावरण आहे की इथं वातावरण आहे, बस बंद पडली म्हणून बसलो. म्हणे इथं साहित्य लागतं भजनाला, सगळ्या गोष्टी लागतात, स्वर लागतो, विशेष म्हणजे सगळं लागतं. मात्र म्हणे होऊन द्या, जाऊ द्या, आमची इच्छा आहे गाव करायची, होऊन जाऊ द्या. ते म्हणे नाही असं जमत नाही म्हणे. एक मात्र म्हणे याला जमतच नसं ना, मुद्दाम करून राहिला. असं म्हटल्यानंतर बाबूजी म्हणे, म्हणतो तुमच्या इच्छेसाठी पण साहित्य लागेल त्याला, काही आणा मंदिरात असेल तुमच्या, आणा. ते मंदिरात नाही म्हणे काहीतरी. शेजारच्या गावात जत्रा चालू होत्या, जत्रा चालू आहेत ना शेजारच्या गावात, जत्राचे ते नेमकं तमाशा येईल होता. आणि ते तमाशामध्ये ते
बोट हलवलं कळतं लोकांना काय. आणि मग ते आलेलं होतं सगळं तमाशा, ढोलकी होती, तुंतुण्यावाला होता, चिपळीवाला होता, ते सगळे ते गावातले पाटील लोक गेले, त्यांना 2-4 जणांना धरलं, हाकून तिकडून आणलं, त्यांना म्हणे ह्यांना भजनं करायचंय. मग ते 2 जण 4-5 जण आले, बाबूजींनी त्यांना स्वर लावला, ते ढोलकी लावून घेतली, तुंतुना लावून घेतला, सगळं लावून घेतलं. आता बाबूजींना वाटलं कसं तरी यांच्या समोर एखादं भजन म्हणूया, इंगळे बाबाला भारी सांगायचे. असे 2-4 जण त्यांनी बाबूजींनी उभे केले बाकी बाजूला, आणि बाबूजींनी प्रसिद्ध भजन म्हणायला सुरुवात केली. त्यांना वाटलं यांना एक भजन आपलं म्हणून नको, मग त्यांनी एक भजन त्यांचं प्रसिद्ध आहे बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हो, दत्त गुरु दिसले मला हो, दत्त गुरु दिसले. इतकं सुंदर भजन, आणि त्यांनी असं सुंदर गायलं. आणि जसं मी गायल्यानंतर यांच्याकडे पाहतो, यांच्याकडे मग हे लगे माय मागं म्हणतात ना, तसं बाबूजींनी त्यांचं म्हणून झालं. ते मागच्यांकडे पाहिलं, मागच्या आहे द्या ना तुमचे ते मागच्या ते 2-4 जणांकडे पाहिलं, त्याच्यातलं लगेच ते बाकीच्यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी लगेच चालू केलं, या लाग बाई दत्त गुरु दिसले, भावड्याला बाई दत्त गुरु दिसले, दादाला बाई. त्याच्यामुळे इंगळे बाबा म्हणायचे जिथं कळण तिथंच यांना त्याचा विठाला सगळे जाणकार माणसं आहात म्हणून एवढा सुंदर साऊंड आहे, एवढी सगळी गायनाचार्य, एवढी सगळी वादक मंडळी आहे, म्हणून आमचा गाण्याचा प्रयत्न चालला. सुंदर असं महाराज सांगतात, संताचं लक्षण आहे, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. असे संत पावला पावलाला भेटत नाही, पण त्यांना ओळखा. त्यांना जर ओळखलं, त्यांची संगती जर केली, तर ते आपलं कल्याण केल्याशिवाय आपला हात सोडत नाही. ते विनंती करतात, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, नाही ऐकलं तर लागून या पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला मुखी नाम. तरी जर नाही ऐकलं तर हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. का? कारण ते आपलं जीवन झिजवतात तुमच्या आमच्या हितासाठी. महाराज सांगतात ते कशा पद्धतीने जीवन झिजवतात त्याचं उत्तर एका नावेचा दृष्टांत देऊन महाराजांनी शेवटच्या चरणात दिलं. तुका म्हणे नाव, 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 तुका म्हणे नाव,
तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबराय सारख्या महापुरुषांनी आजपासून 450 वर्षापूर्वी 375 वर्षापूर्वी ज्ञानोबराय सारख्या महापुरुषांनी आज 750 वर्षापूर्वी आपलं जीवन आपल्यासाठी समर्पित केलं. तुमच्या माझ्यासाठी कल्याणासाठी समर्पित केलं. संत आपलं जीवन समर्पित करतात आणि म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक राहतात. रक्तासाठी जगलेली माणसं लक्षात राहत नाहीत. मातीसाठी जगलेली माणसं लक्षात राहतात. अजून उलट ऐका, रक्तासाठी जगणाऱ्या माणसाला समाज कधीच लक्षात ठेवत नाही आणि मातीसाठी जगलेल्या माणसाला समाज कधीच विसरत नाही. आणि जो मातीसाठी जगतो तो कृतिशील जीवन जगत असतो. म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करायची. सेवेला पूर्णविराम द्यायचा. चुकलं असेल माया बुद्धीचे दोष आहे, बरोबर संतांचा प्रसाद आहे. आपल्या जवळ ठेवा. जीवाचं कल्याण झाले वाचून राहणार नाही. प्रभू श्री रामचंद्रजींच्या, श्री राधाकृष्ण आणि श्री भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांची मूर्ती मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशार होण्याच्या निमित्ताने सुरू असलेला हा भव्य दिव्य सोहळा, या भव्य दिव्य सोहळ्यातील आजच्या या सेवेला मी या ठिकाणी समारोप देतो. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे, सुंदर नियोजन आहे. एकदा तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण बघा, मी नेहमी सांगतो की सप्ताह आणि कीर्तन सप्ताह आणि कार्यक्रम त्याच गावात चांगले होतात ज्या गावात तरुण उर्मट नाहीत आणि म्हातारे कर्मट नाहीत. म्हाताऱ्यांनी कर्मट नसावं आणि तरुणांनी सुद्धा उर्मट नसावं. म्हाताऱ्यांनी एखादी सूचना मांडल्यानंतर तरुणांनी त्यांचा अनुभव म्हणून ऐकावी आणि तरुणांनी एखादी सूचना मांडली तर म्हाताऱ्यांनी जाऊ द्या त्यांचं बालिशपण म्हणून सुद्धा ऐकावं. जिथे ऐकलं जातं, जिथे ऐकून घेतलं जातं, समजून घेतलं जातं, तिथं तळवाड्यासारखा सप्ताह होतो. आणि म्हणून तळवाडकरांना विशेष धन्यवाद आहे. आपण फक्त सप्ताहच नाही तर आपण 3 मंदिराची उभारणी केली आणि इतकी सुंदर मंदिराची उभारणी करून येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराला प्रसन्न करण्यासाठी ही केलेली सुंदर व्यवस्था आपल्या सर्व तळवळे ग्रामस्थांना मी विशेष धन्यवाद देतो. एका कोणाचा नामोल्लेख न करता प्रत्येक जण, आयोजक, संयोजक, नियोजक, इथे पळपळ करणारा प्रत्येक जण, इथे प्रत्येक माणूस पळतो म्हणूनच हा सोहळा इतका सुंदर होतो. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीला मी विशेषत्वाने धन्यवाद देतो. आणि ज्यांच्याकडून मला बोलवलं ते सगळेच मंडळी म्हणाले की इथे एक जण कुणीच नाही बाबा, इथं प्रत्येक जण पळतो. आणि म्हणून कोणाचा वैयक्तिक नामोल्लेख नसावा. प्रत्येक जण इथं धावतो, प्रत्येक जण इथं पळतो. फक्तच पुरुष नाहीत तर महिला सुद्धा उपस्थिती देतात म्हणून मंडपाला ती शोभा आहे. म्हणजे ते प्रत्येकाचं योगदान आहे. म्हणून त्या प्रत्येकाला विशेषत्वाने धन्यवाद देऊन कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. या सर्वच मान्यवरांच्या चरणावरती पुन्हा एकदा कोटी कोटी भावाने वंदन करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली विठ्ठल. जय जय जय